मित्रांनो, आपल्या कुटुंबातील कुलदेवतेचे टाक बनवून घेऊन देवाऱ्यात शुभ मुहूर्तावर स्थापना करावी. पंचामृत श्री सुक्ताने अभिषेक करावा. नैवेद्य समर्पणानंतर देवीची ओटी भरावी. मित्रांनो, वर्षाची राखण कशी करावी? व्यतिशा किंवा भावकी एकत्र येऊन मृग नक्षत्रात राखण देण्याची परंपरा प्रत्येक घराण्यात आहे. कुटुंबात सदैव सुखशांती नांदावी यासाठी राखण देण्याची परंपरा चालू ठेवावी लागते. देवता बरोबर त्यांचे गण असतात. त्यातील दृष्ट शक्तीला बळी देण्याची प्रथा असते. त्यांचाही आशीर्वाद कुटुंबाच्या पाठीशी राहण्यासाठी, त्यांना संतुष्ट ठेवण्यासाठी बळी देण्याची पूर्वापार प्रथा सुद्धा चालू आहे. ही परंपरा खंडित झाल्याने कुटुंबाला त्याचे घोर परिणाम भोगावे लागतात. अशा रीतीने त्या देवतेच्या नावाने 5 ते 6 राखण द्यावे लागतात. त्यात काही देवतांना केवळ नारळ पानाचा विडा, तर काहींना नारळ व बळी द्यावा लागतो. त्याला ओवळे असेही प्रकार असतात. कुल परंपरेनुसार ते मान त्या नावाने द्यावे लागतात.